कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो सर, गुड मॉर्निंग। मी तुम्हाला फोन करणारच होतो। हो हो हो, येस सर, आय रिमेंबर। हो सर, सगळं वेळेत होईल, डोंट वरी। हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं वेळेत होईल। येस येस, ओके, भेटूया। चलो, बाय। अखिल, तनू, त्या क्लायंटचा फोन आला होता। ते दुबईला चाललेत ना, ते त्यांनी परत रिमाइंड केला आता। लवकरात लवकर ही डील क्लोज करावी लागणार आहे। अजून डिले केलं ना तर हातचं सगळं निघून जाईल। अखिल, माझा पूर्ण विश्वास आहे ही डील होणारच। आय नो, मला एक वेगळं टेन्शन आलंय ग। आकाश आता तिकडे गेलाय ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी, पण जर हे त्या क्लायंटला कळलं ना तर त्यांना उगाच असं नको वाटायला की मी व्यवहारात अविश्वास दाखवतोय। उगाच मिसअंडरस्टँडिंग्स होते। आणि आकाश आता पण ना, काय गरज होती? त्याला सांगतोय ना मी केलंय व्हेरिफिकेशन, मला ऐकतच नाही। तर उगाच काहीतरी घोळ नको व्हायला। आणि भास्कर दादा, तो पण त्याच्यासोबतच। हा, ऐक ना, मी काय म्हणते, त्यांना जे करायचं ते करू दे। या सगळ्यांच्या भरोशावर राहण्यापेक्षा तू तुझी पावलं पटपट उचल। हो ग, ते करतोच आहे ना, बघतेस ना तू। अखिल, तू बाबांशी कागदपत्रांविषयी बोललास का? आणि बाबांशी कसं बोलू हेच कळत नाहीये मला। यार, दिस डील इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी। आता आकाश दादामुळे बाबांचा पण माइंडसेट चेंज झालाय। त्यांनाही हेच वाटतंय की कदाचित तो क्लायंट फ्रॉड असू शकतो। सो ते कसे परमिशन देतील मला? आणि आफ्टर ऑल, माझ्यापेक्षा आकाश दादावरती जास्त विश्वास आहे त्यांचा। काय करणार? अरे पण अखिल, तुला हे करावंच लागणार आहे, कारण तुला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे। आय नो, रादर मला तर ही डील सरप्राईज द्यायची होती सगळ्यांना। पण काय आता, ऐत्या वेळी घोळ झालाय सगळा। अखिल, इफ यू डोंट माइंड, तर मी एक सजेस्ट करू का? मी बोलू का बाबांशी कागदपत्रांविषयी? नाही नाही, नको, तू यात नको बोलूस। अच्छा, नाही, बरोबर आहे, तुझ्या स्वप्नांमध्ये माझी काहीच जबाबदारी नाहीये ना। ठीक आहे तनू, अखिल, तू काही बोलू नको। बायको म्हणून मी इतकंही करू शकत नाही तुझ्यासाठी अखिल। तुझ्याशिवाय कोण आहे माझं, सांग ना। आता तूच मला परक समजायला लागला तर मी कोणाकडे बघायचं? हा, माझा नवरा संकटात आहे आणि मी त्याची मदतच नाही करू शकले, त्याचं किती गिल्ट येईल मला माहिती आहे अखिल। तू माझ्या जागी असतं तर काय केलं असतं? बोल ना, काय केलं असतं तू? तनू, तुझं चुकत नाहीये, बरोबर आहे तुझं, पण काय पण काही नाही अखिल, तू ही जबाबदारी माझ्यावर दे, मी एकदम व्यवस्थित पार पाडेन, खरंच। बरं बरं, ठीक आहे, करतो। मी बाबांकडून कागदपत्र घेते, तू पुढच्या व्यवहाराच्या तयारीला लाग। हा, बाबांशिवाय ही गोष्ट कोणालाही कळणार नाही याची खबरदारी मी घेते। हे बघ, तू हे सगळं करतेस, प्लीज ह्याचा अजिबात स्ट्रेस घेऊ नकोस। काय ना, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या बाळावरती नाही झाला पाहिजे, कळलं? काळजी घ्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।